पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 82. अभिवाचक जयंत ठोंबरे. आईसाहेब निघाल्या. रायगडावर सूप वाजले. राज्याभिषेकाचा प्रसन्न आणि प्रदीर्घ सोहळा गजांत लक्ष्मीच्या ऐश्वर्यात पार पडला. स्वतंत्र स्वराज्याची सर्व मानचिन्हे रायगडावर झगमगू लागली. धर्म, संस्कृती आणि इतिहास यातून निर्माण झालेल्या सर्व अस्मितांना छत्रसिंहासन प्राप्त झाले. सोहळा संपला. आलेले हजारो प्रजाजन आणि पाहुणे तृप्त मनाने पण जड पावलांनी रायगडावरून उतरू लागले. गेले काही दिवस सर्वजण जणू वेगळ्या जगातच वावरत होते. कान, डोळे, जिव्हा, नाक आणि मन यांना रायगडावर स्वर्गीय सुखाचा अनुभव मिळत होता. रायगडावरील गर्दी हळूहळू ओसरू लागली. इंग्रज वकील हेनरी ऑक्झिंडन हा रायगडावरून निघाला. तो दिवस होता 13 जून 1674 आणि 3 दिवसांनी तो मुंबईस पोहोचला. हेनरी रायगडावर एकूण 22 दिवस होता. त्याच्याबरोबर त्याच्या मदतीस नारायण शेणवी हा वकील होता. हेनरीला उतरण्यासाठी एक चांगलेसे घर देण्यात आलं होतं. राज्याभिषेकाचा एवढा टोलेजंग आणि रम्य समारंभ अनेक दिवस चालू होता. पण हेनरीचे चित्त काही ती मजा पाहण्यात रमलेलं दिसत नव्हतं. त्याचं लक्ष एकाच गोष्टीवर खेळलेलं होतं. ईस्ट इंडिया कंपनीने त्याच्यावर सोपवलेले तहाचे काम यशस्वीपणे कसे पार पाडता येईल इकडेच त्याचं लक्ष होते. निरनिराळ्या अधिकाऱ्यांना भेटणं आणि तहाबाबत वाटाघाटी करणं हाच त्याला ध्यास लागलेला होता. त्याने एकूण 20 कलमी मसुदा आणलेला होता. त्यातील 29 कलमे व्यापारविषयक होती. त्यात स्वराज्याला बाधक असं काहीच नव्हतं. पण एकाच कलमात सर्व इंग्रजी मेक होती. ते कलम म्हणजे मराठी राज्यामध्ये इंग्रजांची नाणी चालावीत. विंचवाचे विष हे शेपटीतच असतं. नेमके हेच कलम उडवून लावून बाकीची कलमे महाराजांनी मंजूर केली. गाठ पडली ठकाठका. महाराजांनी स्वराज्याच्या सर्व सेवकांना रोख रकमा, वस्त्रे, भूषणे आणि इतर पारितोषिके दिली. पण कोणाला इनामे, जहागिऱ्या, वतने दिली नाही. वतनांमुळे होणारा घात पूर्णपणे ओळखून त्यांनी कौतुकाची ही राज्यघातक रीतच टाळली होती. असलेली इनामे आणि वतने त्यांनी खालसा केली होती. पण महाराजांची या बाबतीत केवढी आणि कोणती विशाल दृष्टी होती हे कित्येकांच्या कधी लक्षातच आलं नाही. वतनदारीची चटक लोकांच्या हाडीमाशी खेळली होती. हा एक नमुनाच पहा. राज्याभिषेकानंतरही दानविधी चालूच होते. महाराज सिंहासनावर बसले होते. समोर द्रव्यदान चालू होते. शास्त्री, पंडित दाने घेत होते. तेवढ्यात नरसिंह भट बिन रामचंद्र भट या नावाच्या विद्वद्वर्यांनाही दक्षिणा देण्याची वेळ आली. पण नरसिंह भटजींनी दक्षिणा स्वीकारण्यास नकार दिला. देणाऱ्यांच्या ओंजळी थांबल्या. भटजी दक्षिणा नको म्हणाले. का? महाराजांच्या नजरेत ही गोष्ट आली. महाराजांनी भटजींना दक्षिणा घेण्याची विनंती केली. भटजींनी नको म्हटले. महाराजांनी आस्थेने कारण पुसले. त्यावर भटजी म्हणाले की राजा, ही रोख दक्षिणा नको. मग आदिलशहानं दिलेली खेड आणि चाकाले इथले वतने आम्हास देणे. विद्वान म्हणवणाऱ्यांनाही महाराजांचे मन समजेना. मावळच्या देशमुखांना कशाला दोष द्यायचा? भटजींनी दान मागितलं. राजा सिंहासनावर बसला होता. दानास नाही म्हणावं तर सत्व जाते आणि हो म्हणावं तर वतनासारखा मादक पदार्थ स्वराज्याच्या पोटात जातो. काय करावं? अखेर स्थल काल प्रसंग ओळखून महाराजांनी सिंहासनावरून नरसिंह भटजींना वतनदार करण्याचा संकल्प सोडला. वतन दिले. कंपनीचे आणि राष्ट्राचे हित ओळखून वागणारे जॉर्ज ऑक्झिंडन आणि सर टॉमस रो कुणीकडे आणि राज्यास बाधक ठरणारे स्वार्थी वतन मागणारे नरसिंह भट कुणीकडे. स्वराज्य चिरस्थायी व्हावे म्हणून महाराजांनी केलेली व्यवस्था आणि तिचे महत्त्व प्रजेच्या मनात रुजणे जरूर होते. तसे ते रुजलेले नव्हते. निश्चलपुरी गोसावी नावाचे एक सत्पुरुष राज्याभिषेक समारंभासाठी गडावर आलेले होते. ते मात्र या संपूर्ण राज्याभिषेकावर अगदी रुष्ट झाले. याचे कारण म्हणजे त्यांना या समारंभात काहीच महत्त्व मिळाले नाही.
सर्व महत्त्व गागा भट्टांना आणि त्या वैदिक ब्राह्मणांनाच मिळाले, निश्चलपुरींना काहीच नाही. त्यामुळे त्यांचा मुख्य राग गागा भट्टांवर होता. आणि मग निश्चलपुरींची दृष्टी समारंभात अपशकून कुठे कुठे होत आहेत याची बारीक नजरेने पाहणी करण्यात घडली. आज काय उल्कापात झाला, उद्या काय गागा भट्टांच्या नाकावर काष्ठ पडलं, बाळंभट्ट राजोपाध्यांच्या डोक्यावर काय खांबावर बसवलेले लाकडाचे कमळच पडलं. अशा अपशकुनांची नोंदणी ते मनात करू लागले. एकदा त्यांनी या अपशकुनांची सूचना महाराजांना केली सुद्धा, पण त्यांनी ती काहीही मनावर घेतलं नाही. महाराज फक्त शकुनांना महत्त्व देत, अपशकुनांकडे आठवणीने ते दुर्लक्ष करीत. आठवतं का, राजाराम साहेब पालथे जन्मले तेव्हा महाराजांनी त्या अपशकुनाचा केवढा सुंदर अर्थ लावला तो. ते त्यावेळी म्हणाले, हा मुलगा दिल्लीची पातशाही पालथी घालील. अपशकुनांचे भय पाप करणाऱ्यांना, पुण्यकृत्य करणाऱ्यांना कशाचे अपशकुन. आणि त्या औरंगजेबाला कधीच कसे अपशकुन होत नसत. निश्चलपुरी हे मंत्रतंत्रज्ञ होते. वैदिक पद्धतीने केलेल्या अभिषेकात गागा भट्टांनी चुका केल्या असा त्यांचा गागा भट्टांवर आक्षेप होता. परंतु त्यांच्या आक्षेपात काहीही अर्थ नव्हता. तरीही महाराज त्यांना म्हणाले की मला वैदिक पद्धतीने एकदा अभिषेक झाला, तुम्ही तांत्रिक पद्धतीने पुन्हा मला अभिषेक करा. कारण छोट्याशा गोष्टीने जर त्यांचे समाधान होत असले तर कशाला नाही म्हणायचे, म्हणून महाराज असं म्हणाले. पण निश्चलपुरींच्या मनात असंतोष धुमसत होता. ते निघाले. जाताना ते म्हणाले, राजा तुला भयसूचक उत्पाताचे प्रत्यय येतीलच, ते पाहिल्यावर तू माझ्याकडे ये. आणि निश्चलपुरी निघून गेले. दुसऱ्यांच्या दुःखात समरस व्हायला मन फार मोठं असावं लागतं, पण दुसऱ्यांच्या सुखात समरस व्हायला त्याहूनही मोठं मन असावं लागतं. राज्याभिषेकाच्या प्रचंड गडबडीतही महाराजांचं लक्ष आईसाहेबांकडे पूर्ण होतं. आईसाहेब म्हणजे तर महाराजांचे सर्वस्व, महाराजांचे दैवत. गडावरची हवा फार थंड, वारा फार. आईसाहेबांची प्रकृती अतिशय नाजूक झालेली. गड त्यांना मानवेना, म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी गडाच्या निम्म्या डोंगरात असलेल्या पांचाळ नावाच्या गावी एक उत्तम वाडा बांधला. तिथे त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था केली. राज्याभिषेकासाठी महाराजांनी हे थोर दैवत अलगद गडावर नेले. लटलटत्या मानेने आणि क्षीण झालेल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या बाळाचे सारे कोडकौतुक न्याहाळले. राजा म्हणजे विष्णूचा अवतार, शिवबाला विष्णुरूप प्राप्त झालेले त्यांनी पाहिलं. आता आणखीन काय हवं होतं त्यांना? त्यांना काहीही नको होतं, पण महाराजांना त्या हव्या होत्या. राज्याभिषेक उरकल्यानंतर महाराजांनी बहुधा मेण्यामधून आईसाहेबांना गडावरून खाली पांचाळच्या वाड्यात आणलं. आईसाहेबांना ते महाद्वाराचे बुरुज जणू विचारित होते. आईसाहेब आता पुन्हा येणे कधी व्हायचे? आता कैचे येणे जाणे, आता खुंटले बोलणे, हेची तुमची आमची भेटी, येथून या जन्म तुटी. पान पिकले होते, वाराही भिवून जपून वागत होता. आणि पांचाळच्या वाड्यात आईसाहेबांनी अंथरूण धरलं. महाराजांच्या हृदयात केवढी कालवाकालव झाली असेल. अखेरचे ते अंथरूण. आईसाहेब निघाल्या. महाराजांची आई चालली. सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत्प्रयासानं मागे फिरवलं होतं. त्यावर 10 वर्ष आईसाहेब थांबल्या. पण आता त्यांना कोण थांबवणार? आई, कसले हे विचित्र नाते परमेश्वराने निर्माण केलंय, जिच्या प्रेमाला किनारे नाहीत, जिच्या प्रेमाचा ठाव लागत नाही. जगाला आई देणारा परमेश्वर किती किती चांगला असला पाहिजे, पण तीच आई हिरावून घेऊन जाणारा तो परमेश्वर केवढा निर्दयी असला पाहिजे. ज्येष्ठ वद्य नवमीचा दिवस उजाडला. बुधवार होता. त्या दिवशी आईसाहेबांची प्रकृती अत्यंत बिघडली. आयुष्याचा हिशेब संपत आला. वर्षे, महिने, आठवडे, दिवस संपले. आता अवघ्या काही तासांची थकबाकी राहिली. दिवस मावळला, रात्र झाली. मायेच्या माणसांचा गराडा भोवती असताना, सूर्यपराक्रमी पुत्र जवळ असतानाही मृत्यूचे पाश पडू लागले. सर्व हतबल झाले होते. कोणाचेही काहीच चालत नव्हते इथे. घोर रात्र दाटली. मध्यरात्र झाली. आईसाहेबांनी डोळे मिटले. श्वासोच्छ्वास संपला. चैतन्य निघून गेले. आईसाहेब गेल्या. छत्रपतींचे छत्र मिटले गेले.
मराठ्यांचा राजा पोरका झाला. स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून आईसाहेब निघून गेल्या. महाराज दुःखात बुडाले. आई वेड्या शिवबाची आई गेली. शिवनेरीवर अंगाई गाणारी, लाल महालात लाड करणारी, राजगडावर स्फूर्ती देणारी आणि रायगडावर आशीर्वाद देणारी आई कायमची निघून गेली. आता या क्षणापासून आईची हाक ऐकू येणार नाही. कोणत्या शब्दात सांगू आईच्या हाकेचं सुख? ज्यांना आई आहे ना त्यांनाच, नाही, ज्यांना आई नाही ना त्यांनाच फक्त ते समजू शकेल. ज्येष्ठ वद्य नवमी, बुधवारी मध्यरात्री, अर्थात 17 जून 1674 रोजी जिजाबाई साहेब मृत्यू पावल्या. श्रोते हो, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाच्या अभिवाचनाचा भाग 82 आज आपण ऐकलात. याबरोबरच रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आतापर्यंत पूज्य सानेगुरुजी लिखित श्यामची आई, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभुजी पाठक लिखित बिल्वपत्र, ज्येष्ठ लेखक तत्वज्ञ यशवंतजी पाठक यांचं मातीचं देणं, त्याचबरोबर कवी लेखक CL कुलकर्णी लिखित अनुभूती आणि मेघावळ या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन उपलब्ध आहे. आणि याबरोबरच सकारात्मक विचार आणि ऊर्जा देणाऱ्या आनंदी कट्टा या कार्यक्रमाचे 365हून अधिक भाग उपलब्ध आहेत. तेव्हा या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन ऐकण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आपल्या जीवनात सामावून घेण्यासाठी आणि याचा आपल्या मित्र आप्त नातेवाईकांनाही आनंद देण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, रेडिओ जयंतला फ्री सबस्क्राईब तर कराच, पण नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.